श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे सेवा मार्ग या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आणि सर्व मनोकामना स्वामी कृपेने लवकरच पूर्ण होऊ दे आणि सर्वांचे कल्याण होऊन सर्वांचे स्वप्न पूर्ण होऊ दे. स्वामी आई तुम्हाला हसत खेळत आनंदात ऐश्वर्यात ठेवो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते. देव म्हणतात, जनकल्याणासाठी अवतरलेल्या महापुरुषांपैकी एक होते ते श्री स्वामी समर्थ. ते साक्षात ईश्वरी अंश असूनही त्यांनी मनुष्य धर्माचे नियम कधीच तोडले नाहीत. जनकल्याणासाठी केलेल्या महान कार्यामुळे आज कित्येक वर्ष उलटूनही येथे आपल्या जनमानसात ते विराजमान आहेत. देव म्हणतात, एखादी मुंगी चावली तर कळा येतात, पण त्या मुंगीची नांगी तुम्ही पकडू शकणार नाहीत. त्यामुळे कुणालाही कमी लेखू नका. प्रत्येकजण आपापल्या परीने श्रेष्ठ असतो, पण सर्वज्ञही नसतो हे विसरू नये. मुले, त्यांच्या नोकरीवर असलेले आईबाप इतरांना कष्टासमान लेखतात. तुमच्या मुलाचे अजून कशात काही नाही, मुले काय करतात असे छट्टीपणाने विचारतात, पण आपली हायफाय मुले अथवा मुली बाहेर काय करतात, काय गुण उधळतात हे सांगत नाहीत. पण पुढील जन्मात त्यांचे फळ त्यांना भोगावे लागणार आहे. मुले हुशार असूनही आर्थिक दुर्बलतेमुळे ते उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत हे ते कधीच विसरून जातात. पूर्वीच्या काळातील मोठे मोठे संस्थानिक जमीनदार, राजे रजवाडे यांच्या पुढील पिढींची आजची स्थिती कशी आहे ते पहा. कलियुगात जे कराल ते याच जन्मात भोगाल. पापे वाढतील, पण जे चांगले कराल त्यांचे फळही त्वरित मिळेल. देव म्हणतात, जो व्यक्ती आपल्या कर्म आणि कर्तव्याचे पालन करत नाही, स्वतः देव देखील त्यांचा आदर करत नसतो. वेळ कधीच थांबत नाही. आज वाईट दिवस चालू आहेत, तर लवकरच उद्याचे दिवस चांगले देखील येणार असतात. फक्त आपण आपले कर्म करत राहायला हवे, कारण तेवढीच एक गोष्ट आपल्या हातात असते. कोणाला काही देताना कधीही अहंकार करू नये, तसेच उपकाराची भाषा दाखवू नये. काही सांगता येत नाही त्या व्यक्तीच्या मागच्या जन्माचे ऋण तुम्ही या जन्मात फेडत आहात. देव म्हणतात, धर्म आपल्याला जीवनाचा रस्ता दाखवतो, पण कर्म हेच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवत असतात. देव म्हणतो, जेव्हा जेव्हा तुम्हाला भविष्याबद्दल काळजी वाटत असेल तेव्हा पश्चाताप करा आणि माझ्याकडे बघा. मी तुम्हाला पुढची पायरी दाखवतो आणि त्यानंतरही एक आणि त्यानंतरची एक. माझ्या उपस्थित आराम करा आणि आनंदाचा प्रवास करा. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्ही जाताना तुमच्या पुढे मार्ग खुला करेन. देव म्हणतात, माझ्या मार्गाने चाला, काळजी करण्यास नकार द्या. या जगात तुम्हाला काळजी करण्यास भुरळ घालणारे काहीतरी असते. गोष्टी जशा पाहिजे तशा नसतात, त्यामुळे चिंताग्रस्त राहण्याचा मोह सतत तुमच्यामध्ये असतो. तुमच्या मनात त्याचा किडा घुसवण्याचा प्रयत्न करत असतो. सर्वोत्तम संरक्षण म्हणजे माझ्याशी सतत संवाद साधणे, भरपूर अनुभव घेणे, माझ्या उपस्थितीची जाणीव. तुमचे मन प्रकाश आणि शांततेने भरते, भीतीला जागा देत नाही. तुम्हाला माझ्या दृष्टिकोनातून समस्या पाहण्यास सक्षम करते. माझ्या जवळ राहा. एकत्रितपणे आपण काळजी करणारे विचार दूर ठेवू शकतो. तुम्ही सहमत असाल
तर होय मी सहमत आहे असे टाईप करा. माझ्यावर नजर ठेवा. तुम्हाला हार मानण्याचा मोह होतो. तुमच्या परिस्थितीमुळे तुमचे अधिकाधिक लक्ष वेधून घेत असल्याने तुम्ही तुमची दृष्टी गमावत आहात. तरीही मी तुझ्या उजव्या हाताने तुला धरून नेहमी तुझ्याबरोबर आहे. मला तुमच्या परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे. तुमचा मोठा धोका उद्याची चिंता करत आहे. जर तुम्ही उद्याचे ओझे आज वाहून नेण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही ओझ्याखाली दबून पडाल आणि शेवटी खाली पडाल. आजच्या मर्यादेत राहण्यासाठी तुम्ही स्वतःला शिस्त लावली पाहिजे. सध्याच्या क्षणी मी स्वतः जवळ जातो. तुझे ओझे वाहून नेण्यास मदत करतो. वर्तमानात माझ्या उपस्थितीवर लक्ष केंद्रित करतो. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू कोण आहेस, तू काय करतोस त्यासाठी नाही. अनेक आवाज तुमच्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी झगडतात. विशेषतः तुम्ही जेव्हा शांत बसता. माझा आवाज कोणता आणि कोणता नाही हे ओळखायला शिकले पाहिजे. माझ्या आत्म्याला विचारा की तुला हा विवेक द्या. माझी अनेक मुले त्यांच्या जीवनाला दिशा देणाऱ्या विविध आवाजांचे पालन करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते धावत आहेत. देव म्हणतात, तुझी काही चूक नाही. तुझे अंतःकरण तुला दोषी ठरवू शकते. पण माझ्या बाळा, मी तुझ्या हृदयातच आहे. मला सर्व काही ठाऊक आहे. आता तुमच्या मार्गावर येणारे चमत्कार कोणीही बदलू शकत नाही. आता काळजी करणे थांबवा. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या प्रत्येक नवीन दिवसाबद्दल धन्यवाद करत चला. आजपासून मी तुम्हाला आणि चिंतापासून दूर नेईन आणि तुम्ही तुमच्या वाटचालीत भरभराट कराल. तुमच्या सर्व इच्छित मनोकामना लवकरच पूर्ण होतील. हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी माझ्यावर विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल. स्वामींचा तुमच्यासाठी संदेश आहे. आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसतं. पुढची परीक्षा कोणती आहे याची कल्पनाही नसते आणि कॉपी करता येत नाही, कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका ही वेगळी असते. आयुष्यभर नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका, ज्याने जगणे बाजूला राहून जाते. जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरतानाही तुम्ही काही घेऊन जाणार नाहीत. सगळे इथेच सोडून जायचे आहे हे लक्षात ठेवा आणि जीवनाचा खरा आनंद घ्या. देव म्हणतात, आयुष्यात अनेक संधी चालून येतात. आपण जर का त्या पकडल्या नाहीत तर दोष आपला आहे. या संधी पकडण्यासाठी आपण नेहमी तयार असलं पाहिजे. नंतर मला दोष देण्यात काय अर्थ आहे? तुम्ही सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करा. जीवनात तुमचा कोणी कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही त्यांचा चांगुलपणा सोडू नका, कारण चुलीतून निघणारा धूर भिंतीला काळा करू शकतो पण आकाशाला नाही. आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्यापासून कोणीही चोरू शकत नाही. एक साधा विचारही तुमचं आयुष्य उजळू शकतो. म्हणून नेहमी नवे विचार मिळवत राहा. खूप कमी लोक आपल्याला आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येत असतात. देव म्हणतात, नाते जपण्यासाठी अत्यंत विनम्रता असावी लागते. छळ कपट करून महाभारत रचले जाते.
जर आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवले नाही तर ते आपल्या शत्रूसारखे वागण्यास सुरुवात करेल. देव म्हणतात, आयुष्यात कधी आपल्या कलेवर गर्व करू नका, कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्या वजनामुळे डुबत असतो. मनुष्य आपल्या विश्वासाच्या जोरावर त्यांच्या मनासारखा बनत असतो. अज्ञानी लोक स्वतःच्या लाभासाठी कार्य करतात, पण बुद्धिमान लोक विश्व कल्याणासाठी कार्य करत असतात. देव म्हणतात, चांगले नशीब असणारे लोक जरा वाईट झाले तर देवाला दोष देतात. वाईट नशीब असणारे लोक जरा चांगले झाले तर देवाचे स्मरण करून त्यांचे आभार मानतात. मर्यादेपेक्षा जास्त सरळ सोपे असणे सुद्धा ठीक नाही, कारण जंगलात सुद्धा सर्वात आधी तीच लाकडे कापली जातात जी सरळ असतात. वेड्यावाकड्या झाडांना सोडले जाते. प्रत्येकामध्ये आपली ताकद व आपली कमजोरी असते. श्रीकृष्णाने सांगितले आहे की प्रेमाचा अर्थ एखाद्या व्यक्तीला आपलं करणं असतं, तर प्रत्येकाच्या हृदयात राधाकृष्णाचं नाव असतं. देव म्हणतात, आयुष्यात आपणास जेव्हा कठीण वाटू लागते तेव्हा आपण स्वतःत बदल न करता परिस्थितीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू लागतो. जो व्यक्ती आपल्या कर्म आणि कर्तव्याचे पालन करत नाही, स्वतः देव देखील त्याचा आदर करत नाही. वेळ ही कधीच थांबत नाही. आज वाईट दिवस चालू आहेत तर लवकरच चांगले दिवससुद्धा येणार असतात. फक्त आपण आपले कर्म करत राहायला हवे, कारण तेवढीच एक गोष्ट आपल्या हातात असते. आपले कर्म हीच आपली खरी ओळख असते, वेगळेपण निर्माण करत असते. नाहीतर एक नाव असलेले लाखो व्यक्ती इथे आज आहेत. जो सदैव आशंका घेत असतो त्याला तिन्ही लोकांत प्राप्त होत नाही. जीवन हे ना भूतकाळात तसेच ना भविष्य काळात आहे. जीवन हे वर्तमान काळात आहे, आनंदाने जगण्यात आहे. देव म्हणतात, क्रोध हा माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो आणि बुद्धी भ्रष्ट झाली की आपण स्वतःचे नुकसान करून घेत असतो. मानवाच्या विनाशाची काही प्रमुख कारणे आहेत. काम, क्रोध, लोभ, निद्रा, भय, आळस हे आपल्या विनाशाची प्रमुख कारणे आहेत. जशी वागणूक आपण इतरांना दिलेली असते जी आपणास आवडत नसते, तशी वागणूक आपण इतरांना कधीच देऊ नये. एखाद्याला चुकी केल्याबद्दल समोरासमोर तोंडाने बोलून माफी द्यायला एक क्षणसुद्धा आपणास लागत नसतो, पण त्याच ठिकाणी त्या व्यक्तीस मनापासून माफ करायला आपले अर्धे आयुष्य निघून जाते. कोणाचे वाईट काम करायला कुठलीही मेहनत करावी लागत नाही, ते लगेच होऊन जाते. पण याच ठिकाणी आपण जेव्हा एखाद्याचे चांगले करू पाहतो आपल्या त्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. स्वतःला सुखी ठेवायचे असेल तर कधीही इतरांना दुःख देण्याचे पाप डोक्यावर घेऊ नका. प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण, कला, कौशल्य आणि सामर्थ्य असतेच, म्हणून कोणाला कधीच कमी लेखू नका, कारण प्रत्येकजण आपल्या क्षेत्राचा राजा असतो. ह्या सृष्टीत जे काही घडते ते आपल्या चांगल्यासाठीच घडत असते. हे ज्याला समजले तो कधीच नशिबाला दोष देत नाही आणि देवाकडे तक्रारही करत नाही. अशात मनाला नियंत्रित करणे नक्कीच अवघड असते, पण सराव केला तर आपण आपल्या मनावर ताबा नक्कीच प्राप्त करू शकतो. माणूस वाईट काम करताना आजूबाजूला कोण आहे हे बघतो, पण वरून देव देखील आपणास बघतो आहे हेच बघणे विसरून जातो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो,
जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि चॅनलला नक्कीच लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.